बघा, आज असं आहे की महापौर रितू तावडेजी आणि उपमहापौर संजय घाडी यांची आज सभागृहात निवड झाली. आपण बघू शकता सभागृहामध्ये उबाठाच्या नगरसेवकांचा माजी नगरसेवक किशोरी पेडणेकर असतील, मिलिंद वैद्य असतील, विशाखा राऊत असतील, श्रद्धा जाधव असतील, या सर्व मान्यवरांचं जे वर्तन मी आज सभागृहात बघत होतो, मलाही हे सगळं बघून थोडासा धक्का बसला. ज्या पद्धतीनं हे सर्व चालू होतं आणि दुर्दैवानं सभागृहामध्ये सर्व प्रोसिजर नीतिनियमाप्रमाणे सुरू असताना देखील त्यांनी ज्या पद्धतीनं गोंधळ घातला, हा थोडासा आश्चर्यकारक होता. मला आज जे लक्षात आलं ते असं आहे की 25 वर्षानंतर जेव्हा सत्ता गेल्याचा जो काही धक्का असतो, तो धक्का आज त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होता. आणि मला असं वाटतं की ही एक ज्याला आपण पद्धती म्हणू शकतो पीठासीन अधिकारी, याचा अर्थ आहे की मधल्या 4 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी प्रशासनाचं काम सुरू होतं आणि मला असं वाटतं काही नियमांना धरून हे झालं असेल आणि त्यांनी त्याला स्वीकारण्याची आवश्यकता होती. पण ज्या पद्धतीनं ते विरोध करत होते, महापौरांचं भाषण सुरू झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तो अतिशय दुर्दैवी होता. किशोरी पेडणेकरांनी असा आरोप केला आहे की काही विक्षिप्त बॉडी लँग्वेज हावभाव हे ठाकरेंच्या नगरसेवकांकडे बघून होत होते, त्याच्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला. त्यांनी स्पष्टपणे कोण हे करत होतं याचं नावही घेतलेलं नाही. विशेष करून शिवसेनेचं बघा, आम्ही त्यांच्या अगदी समोर बसलो होतो आणि आम्ही जे काही चाललं होतं ते बघत होतो आणि आम्हाला तो धक्का होता की काही माजी महापौरसुद्धा उठून ज्या पद्धतीनं हातवारे, म्हणजे त्यांनाही ठाऊक आहे की सभागृहाचं कामकाज कसं चालतं. मुंबई महानगरपालिकेची स्वतःची एक प्रतिष्ठा आहे, त्याचे काही नीतिनियम आहेत. 1888च्या कायद्यानुसार ही महापालिका चालते, रीतिरिवाज आहे. आणि ज्या वेळेला महापौरांचं भाषण सुरू असतं, उपमहापौरांचं भाषण सुरू असतं, त्यांचं निवेदन असतं आणि पीठासीन अधिकारी आज बसले होते, त्यावेळेला काही नीतिनियम पाळण्याची गरज होती. ते ज्या पद्धतीनं घोषणा देत होते, मुळात त्याची काहीच आवश्यकता नव्हती. सभागृह अजून सुरू व्हायचं आहे. सभागृह सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे अनेक आयुधं आहेत. 66 ब तुम्ही सभा तहकुबी मांडू शकता, हरकतीचे मुद्दे मांडू शकता. तुमच्याकडे अनुभव एवढा आहे जो तुम्ही सभागृहात सकारात्मक काम करायचं असेल तर तुम्हाला मांडता येईल. पण आज ज्या पद्धतीनं ते गोंधळ घालत होते आणि नेमकं तुम्ही जे म्हणताय, तर शिंदे साहेबांचे म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक आमच्या बाजूला बसले होते, त्यांचा आणि त्यांचा थेट संबंध येण्याचा काही विषयच नव्हता. त्यांच्या समोर तर आम्ही बसलो होतो आणि आम्ही शांतपणे बसून तो जो गोंधळ चालू होता, ते ज्या पद्धतीनं गोंधळ घालत होते ते आम्ही बघत होतो. असा जर प्रकार घडला असेल तर तो चुकीचा आहे, परंतु असं काही घडल्याचं माझ्या निदर्शनास तरी आलेलं नाही. मला काही, मी म्हटलं ना तुम्हाला की मला आज जे मी बघत होतो या सभागृहामध्ये, मला थोडासा धक्का बसला. आपली सत्ता गेली आहे, मुंबईकरांनी आपल्याला विरोधी पक्षात बसवलंय, हे सहन होण्याच्या पलीकडचं होतं. कधी कधी काही भावना शब्दात व्यक्त करता येतात. आज ना शब्दात व्यक्त करता येत होतं, न सहन होत होतं, न सांगता येत होतं. आणि मी म्हणणं योग्य अयोग्य मला माहिती नाही, पण गेली 25 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती ना. जो काय मुंबई महापालिकेत कचरा झालेला आहे, तो कचरा तुम्ही आज सभागृहात सुद्धा केलात ना. म्हणजे काय त्याची आवश्यकता होती? तो कचरा तुम्ही कागद काय भिरकावताय, कचरा काय करताय, आणि तो भिरकावून तुम्ही तिथेच निघून गेला. दुर्दैवानं आम्ही आज सत्तेवरती आलेलो आहोत, सेवेसाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. आज आमचे महापौर बसलेले आहेत. तुम्ही तो कचरा केला, तो साफ करण्यासाठी आम्ही आजपासून सुरुवात केली. ती सभागृहात पण तुम्ही कचरा करून गेलात, तो देखील आम्ही साफ करणार आहोत आणि त्याची सुरुवात देखील केली. ते जसे बाहेर गेले, आम्ही तातडीने साफसफाई करा काम सुरू केलं तिथे. बघा, असं आहे की मधल्या काळामध्ये 4 वर्ष प्रशासक या ठिकाणी होते. हे मान्य आहे मला की महापौर पदाची निवडणूक हे मावळते महापौर घेतात आणि नवीन महापौरांच्या हातामध्ये सूत्र देऊन ते बाजूला होतात. ही कायम सुरू असलेली पद्धत आहे. परंतु महापालिकेच्या इतिहासामध्ये 4 वर्ष प्रशासकाच्या हातात कारभार असणं असं कधी घडलंय का? दुसरी बाब, मधल्या काळामध्ये
नगरसेवकांची मुदत पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर कोणीच या ठिकाणी नगरसेवक म्हणून नव्हतं. बरं, ही सुद्धा पद्धत आहे की निवडून आलेल्या माजी नगरसेवकांमध्ये जो ज्येष्ठ असेल किंवा महापौर असतील तर त्यांच्या हस्ते आपण करतो. पण मुळात 4 वर्षामध्ये पूर्णतः प्रशासकांनी कामकाज चालवलं आणि सर्व आता माजी नगरसेवक झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं काही बदल होत असतील, परंपरा तोडाव्यात मी असं अजिबात म्हणणार नाही. कारण हे मुंबई महापालिकेचं सभागृह आहे, याच्या परंपरा पाळल्या पाहिजेत. परंतु 4 वर्ष इथे कुणीच नव्हतं, नाही इथे प्रशासक होते आणि म्हणून त्यांनी निष्पक्षपातीपणे जर करण्यासाठी म्हणून जी पद्धत केली असेल तर ती खुल्या मनानं स्वीकारावी हे आवश्यक होतं. काँग्रेसच्या नगरसेवकांना बसायला जागा दिली नाही, त्यामुळे त्यांचं एक मंडळ आहे, त्यांच्या तुम्हाला नगरसेविका जमिनीवर बसल्याने घोषणाबाजी केली की देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी जमिनीवर. त्यांनी जी भाषा वापरली काँग्रेसच्या नगरसेवकांनी, तुम्ही जर ती शांतपणे ऐकली असेल तर ती अतिशय आक्षेपार्ह भाषा होती. असं आहे की सभागृह आज पहिल्यांदा बसलं. मुळात ते उशिरा सभागृहात आले. सभागृहाचं कामकाज सुरू झालेलं होतं. त्यांचे गटनेते यांनी सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या अगोदर सभागृहात येऊन बसणं एक जबाबदार गटनेता म्हणून आवश्यक होतं. परंतु सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर ते उशिरा आले. मुळात ते विरोधी पक्ष म्हणून बसणार आहेत हे त्यांनी यापूर्वीच घोषित केलं. मला जे आज लक्षात आलं ते असं आहे की त्यांनी बसायला हवं होतं वास्तविकरित्या उबाठाच्या बरोबर. उबाठाच्या नगरसेवकांनी वास्तविकरित्या त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती आणि तिथे जागासुद्धा उपलब्ध होती. पण आज उबाठाच्या नगरसेवकांनी त्यांना आपल्यात सामावून घेणं, आपल्या बाजूला बसायला देणं, याच्याऐवजी त्यांना जागा न देण्याचं धोरण पत्करलं. आज माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, महाविकास आघाडी आता ती महापालिकेतही राहिलेली नाही, मुळात ती नव्हतीच. पण या ठिकाणी तरी एकत्र काम करतील असं वाटलं होतं. उबाठाने पूर्णतः काँग्रेसला वाऱ्यावरती सोडलंय. त्यात सभागृहात सुद्धा दिसलं. आपली बाजू मांडणं, आपलं म्हणणं मांडणं याची एक पद्धत असते. परंतु काँग्रेसच्या नगरसेवकांनी उशिरा सभागृहात येऊन जो गोंधळ घातला, ज्या पद्धतीची त्यांनी भाषा वापरली, काही नगरसेवक हे महापौरांच्या समोर येऊन त्यांच्या टेबलवरती हात आपटत होते, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. मुंबई महापालिकेच्या कामकाजामध्ये या पद्धतीला कुठलंही स्थान नाही. काँग्रेसचे नगरसेवक जे वागले ते अत्यंत चुकीचं होतं, अत्यंत. मुळात महापौरांचं भाषण सुरू असताना ते ज्या पद्धतीनं निषेधाच्या घोषणा देत होते, मुळात काही आवश्यकताच नाही. आणि ते का करत होते हेच मुळाला कळत नव्हतं. म्हणजे ते शेम म्हणत होते, आम्ही इकडनं पप्पू म्हणत होतो, ते त्याला शेम म्हणत होते. आपण काय करतोय याचं सुद्धा काँग्रेसला भान राहिलेलं नाही. आणि आज मात्र उबाटा आणि काँग्रेस या दोघांमधलं जे अंतर आहे त्यात सभागृहात आम्हाला दिसून आलं. हे अंतर ठाकरे बंधूंमध्ये पण बघायला मिळालं, म्हणजे त्यांच्या नगरसेवकांमध्ये. कारण ज्यावेळी उद्धव ठाकरेंचे नगरसेवक घोषणा युद्ध तुमच्यासोबत करत होते, त्यावेळेस मनसेचे नगरसेवक गप्प होते. इतकंच नाही, हरकतीचा मुद्दा जेव्हा पेश करण्यात आला तेव्हाही मनसेचे नगरसेवक हे अतिशय शांत होते. आणि त्याच्यावर मनसेच्या गटनेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला माहितीच नव्हतं की अशा प्रकारच्या हरकतीचा मुद्दा घेतला जाणार आहे. जर माहिती असता तर आम्ही मुद्दा घेऊ शकतो, आम्हाला विश्वासात घेतला नाही. बघा, मी यापूर्वी देखील म्हटलं होतं की या सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर ज्यांना मुंबईच्या विकासासाठी आमच्यासोबत यायचंय त्यांचं आम्ही खुल्या दिलानं स्वागत करू. ज्यांना विरोधासाठी विरोध करायचा आहे त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांनी रोज सकाळी 9 वाजता अमर भूपाळी घ्यावी, काहीतरी निगेटिव्ह पद्धतीचा नॅरेटिव्ह टाकावा आणि अगदी त्याच वेळेला मुंबईकरांसाठी आम्ही काय चांगलं करणार आहोत हे आम्ही रोज सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जे म्हणताय तर अशी जर बाब असेल तर खरोखर आश्चर्य आहे. निवडणूक झाल्यानंतर अशा पद्धतीच्या पहिल्याच सभागृहाच्या बैठकीमध्ये जर एखादं स्टेटमेंट येत असेल तर ते मुळात आश्चर्यजनक आहे. मला आजही असं वाटतं की मुंबईच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही आम्हाला आमच्या चुका दाखवा, ते आम्ही खुल्या दिलानं त्याचं स्वागत करू की हे चुकतंय म्हणून. पण विरोधासाठी विरोध करणं आणि विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता न आल्यानं काय होतं ते आज तुम्ही सभागृहात पाहिलं असेल. स्थायी समिती अध्यक्षपदाची तो नेमका चेहरा कोण असेल, नेमक्या तिजोरीची चाव्या कोणाला असतील? माहितीचं ठरलंय का नाही? बरंच काही ठरलंय महायुतीचं आणि आमचंही ठरलंय. फक्त जरा वेळेची वाट बघा.
योग्य वेळेला तुम्हाला बातमीसुद्धा देऊ, तुम्हाला चेहरासुद्धा देऊ, तुम्हाला पेढेसुद्धा देऊ आणि तुमची उत्सुकता फार ताणली जाणार नाही याची काळजी देखील घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.